गिराईकाला खरबूज घेतला. मी खाली आले चहा पिऊन आणि थोडी भाजी घेतली उद्यासाठी. आता वॉचमॅनला होली द्यायचे, त्याच्यामुळे पैसे सुट्टे केले होते यांच्याकडं ना. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आंब्याचा सीझन सुरू झाले, कैऱ्या. आणि हे मिस्टरांनी ऑफिसमधून आंबे झाड होतं तिथले आणलेले. खूप छान आहे टेस्ट. आणि हे एवढे सारे वडे, साबुदाणा वडा आहे. आणि हे दही चटणी नाही बनवलेली. तर शॉर्ट पाहिला असेल तर त्याच्यातून मला कळालं असेल की आमचे जुईनगरचे राहणारे शेजारी साऊथ इंडियन आहेत, तमिळनाडूचे आहेत ते लोक, चेन्नई. आणि खूप छान आहे आमची फ्रेंडशिप. मिस्टरांच्या ऑफिसमध्ये पण आहेत, ते एकत्र काम करतात. आणि आम्ही पण फॅमिली, त्यांची फॅमिली, खूप मुलं, म्हणजे रोज खेळणं बसणं उठणं आमचं असायचं. परत सगळे फेस्टिवल्स सेलिब्रेशन असायचे. तर ते इथे आलेले आमच्या कामोठ्यामध्ये. आणि त्यांच्या घराचं काम चालू होतं म्हणून ते त्यांच्या भावाच्या रूममध्ये राहायला आलेले थोडे दिवस. तर ती रजनी रोज गजरा असतो तिचा, रजनी नाव आहे तिचं. तर मी पण होळीसाठी आणले होते. ही तिची मुलगी आहे दिव्या आणि प्राची, दोघी फ्रेंड होत्या आणि आम्ही दोघी फ्रेंड होतो. मग खूप गप्पा, जुन्या गोष्टी, लहान मुलांच्या, आता मुलांचे लग्न होणार ह्याच्यावरती आमचं चाललेलं. आणि प्राचीने अर्बन कॅबचे हे मागवलेले सर्विस घरीच. तर ती ॲप्रो आता ऑफिसला जॉईन करणार होती, घरातून होतं तिचं काम. आणि मला पण तिची सवय झालेली. मिस्टर कसे 2-2 दिवस असतात ऑफिसला, मग आम्ही दोघी घरामध्ये, प्रणित तिकडे जॉबला. मग आमच्या दोघींचं दुपारी लंच आणि संध्याकाळी चहा ती असल्यामुळं मला असं वेळेवर करायला लागायचं. मग आता तिला जॉईन करायचं होतं ऑफिस. आयब्रो वगैरे घरी येऊन ती करून घेत होती. मी तुम्हाला सांगितलं ती पार्लरचं काही एवढं जास्त नाही करत, फक्त आयब्रो वॅक्सिंग, पुन्हा क्लीनअप वगैरे असं थोडंसंच करते ती. आणि खूप छान फ्रेंडशिप झाली. हे मी व्हिडिओ करत होते तर ते मॅडम बोलल्या, तुम्ही खूप वेळ व्हिडिओ का करता? तर मग सांगावं लागलं तिला, यूट्यूब आहे हे ते. तर ती पण मला बोलायला लागली, माझं पण इंस्टाग्राम आहे, मला फॉलो करा. मग आम्ही एकमेकींना फॉलो केलं. मग ती बोलली, चालेल, मी काम कशी करते मला पण बघायला आवडेल, करा तुम्ही. मग मी विचारून तिला शूटिंग करायला लागले. तर तिचं काम खूप मला शार्प वाटत होतं, एकदम छान वाटत होतं. आणि प्राचीचे आयब्रो चालू होते. आम्ही दोघी गप्पा मारत होतो यूट्यूबबद्दल. ती मला विचारत होती आणि मी तिला इंस्टाग्रामचं विचारत होते, कारण मला इंस्टाग्राम येत नाही एवढं, म्हणजे मी आत्ताच चालू केलं आहे. आणि तिचं खूप आहे, म्हणजे इंस्टाग्रामची तिला माहिती होती, यूट्यूबची तिला माहिती नव्हती. मग दुपारीच आलेली. दिव्या गेली दुपारी 1-1:30ला ती गेली. आणि ही 2चं टायमिंग दिलं होतं, संडे होता. आणि मिस्टर अजून ऑफिसवरून आले होते, ते झोपले होते प्राचीच्या रूममध्ये. आणि आमचंच चाललेलं आहे सगळं हॉलमध्ये. का केलं? कारण हॉलमध्ये AC होता आणि प्राचीच्या रूममध्ये अजून AC लावला नव्हता आम्ही. तर वॅक्सिंगसाठी AC लागतो.
आणि आता तुम्ही व्हिडिओ माझे सध्याचे पाहिले असतील, या महिन्यातले अजून येणार आहेत ते. जुना व्हिडिओ होता आणि सध्या चाललेला तो एप्रिल महिन्यातले थोडेसे मी टाकले छोटे छोटे, कारण येणार ते स्टेप बाय स्टेप, कारण त्या सिच्युएशनमध्ये मला जावं लागलं. मग ते पुन्हा मी हळूहळू शेअर करेल. आता हे पहिल्याचे थोडेसे होळी झाल्यानंतरचे व्हिडिओ आहेत. आणि आपण बघा, असं जीवन जगत असताना कसं आपल्याला नंतर जसं हे होईल तसं जीवनाला प्रसंगांना सामोरे जावं लागतं. ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि हे सगळं आमचं हॉलमध्ये चाललं होतं. तर आपण जीवन जगत असतो तेव्हा कसे कसे वेळ प्रसंग आपल्याला येतात, ते मी पहिले थोडेसे शेअर केलेले आहेत त्यानुसार. कारण यूट्यूबर्स म्हणल्यावरती डे बाय डे लाईव्हला पण नाही जाता येत मला, आणि मग त्यावेळेस ते व्हिडिओ मी शेअर केलेत. थोडे डेट वाईज मागे पुढे झालेत आणि छान केले बघा ॲप्रो त्यांनी तिचे. ॲप्रो नंतर हे वॅक्सिंग करायला घेतलेलं. पूर्ण पावडर लावून घेतात आणि हे चॉकलेट वॅक्स होतं. आणि वॅक्सिंग करताना AC ऑन लागतो, त्यासाठी हॉलमध्ये आम्ही करायला घेतलेलं. टाइट कर, बॉडी टाइट कर. घामाच्या ह्याच्यात तर अजून होत नाही ना? होतच नाही. बरं. तिच्या रूममध्ये नाही ना AC? हां, फरक आहे. अगं तेवढी हनीने निघत नाही, जेवढी निघते ना ते थंडीत ठीक आहे हे बघा. शिवलेच नाही घालतायत ना ते त्याच्यात पण. हां, डिफरन्स बघायचं का तुम्हाला? हां.
तर हातातले अंडरग्राम्स आहे ना वॅक्सनीच करायचे, कारण ना ते व्यवस्थित कमी पण होत जातात आणि येणारे नवीन केस पण असे त्रास नाही देत, म्हणून वॅक्सनीच काढायचे. तर ती आता लेग्स पण करते दोन्ही पण. तर ह्याचे पैसे किती झाले वगैरे मी तुम्हाला सांगेल डिस्क्रिप्शनमध्ये. खूप छान सर्विस असते आणि मॅडम पण खूप चांगल्या होत्या त्या. बघू शकता तुम्ही, घरच्या घरी आपल्याला आहेत आमच्या आजूबाजूला खूप सारे पार्लर आहेत कामोठेमध्ये. ती ह्याचंच बोलवते, अर्बनचेच बोलवते ती. आणि तिचंच ती आता आम्ही नाही पेमेंट करत, आम्ही तीच करते तिची ती. कारण पूर्वी मी द्यायची, आता ती पैसे पगार वगैरे तिचा येतो तर तिचंच करत असते ती. तर हे आता ती हे करते फेशियलच्या नंतर क्लीनअप म्हणतात. फेशियल अगोदर असतं, हे क्लीनअप आहे. तर क्लीनअपसाठी इथे प्रॉडक्ट बघाय तेवढंच वापरतात सगळं संपूर्ण. आणि माझ्या नेलचं पण मी त्या मॅडमकडूनच करून घेणार आहे घरी बोलवून. तर मी पूर्ण दाखवेल तुम्हाला नेलचं कसं एक्सटेंड करणार आहे. म्हणजे माझे नेल छोटे आहेत ना, ते मोठे म्हणजे असे छान वाटावेत म्हणून त्या मॅडमने मला सांगितलं मला बोलवा, मी करून देईल तुमचं. तर हे क्लीनअप आहे आणि प्राचीने हे सर्व मागवलं आणि मला त्याच्यात फक्त तिने वॅक्सिंग दिलं होतं. तर मी माझं काही शूट केलं नाही कारण मुलींचं ठीक आहे, माझं नको पार्लरचं. नेलचं मी तुम्हाला दाखवेल. आणि प्राचीचं हे सगळं क्लीनअप वगैरे चालू होतं. तर मॅडमला मी माझा व्हिडिओ लावून दिलेला हळदीचा. आम्ही सूरजच्या हळदीच्या व्हिडिओचं डान्सिंग वगैरे केलेलं. तर त्या ऐकत होत्या, म्हणजे लक्ष त्यांचं कामावर होतं. फक्त म्हणले व्हिडिओ तुम्ही कसे बनवता वगैरे मला बघू द्या थोडा वेळ, म्हणजे असं ऐकते मी आणि चालू करा. जेवण झालेलं, पुन्हा आम्ही गेलेलो. पहिलं असं नव्हतं. हे काय ते हे आहे ना क्लीन्सिंग. वुमन्स डेला काही हे ठेवले नाहीत त्यांनी ऑफर फेशियलला वगैरे. ही माझ्या लग्नातली साडी बघ, पुन्हा घातली मी. व्हिडिओ कसं टाकतो? फास्ट मध्ये टाकता, कसं मध्ये टाकता, कसं टाकता? व्हिडिओ मोठा तो मगाचा फास्ट होता वॅक्सिंगचा, हा हे करायचा, हां कमी करायचा. तर त्या बोलत होत्या व्हिडिओची साईज छोटी केली का बघितले जातात आणि व्हायरल होतात जास्त व्हिडिओ. तर हे पहा, लास्ट प्रोसिजर मास्क लावते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त.
आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहतायत खूप दिवसापासून आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेही कमेंट्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मॅडमसाठी लाईक करा. खूप छान सर्विस आहे. अशीच तुम्ही पण घ्या. ज्यांना म्हणजे शक्य नाही होत पार्लरमध्ये जाऊन, घरात वेळ असतो तर ते घेऊ शकतात. योगा अभ्यास बाबत येते मी बातमी आन्सर देऊन देते. येणार आहोत सगळ्याजणी. पहिला